दरम्यान जरांगे पाटील हे कोर्टापेक्षा मोठे नाहीत, त्यांना रोखलं पाहिजे असं म्हणत वकील सदावर्तेंनी टीका केली। ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांच्या याचिकेवर ही आज सुनावणी पार पडली होती आणि त्यात हायकोर्टाने सरकारला या सूचना केल्यात। तर मराठ्यांच्या हक्कासाठी मुंबईला जाणारच अशी भूमिका त्यावर जरांगे पाटील यांनी घेतली आहे। तसंच आमच्या आंदोलनामुळे कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही अशी प्रतिक्रिया जरांगेंनी हायकोर्टाने नोटीस बजावण्याचे आदेश दिल्यानंतर दिलेली आहे। मी सांगतो, मनोज जरांगेनं कोणतीच परवानगी घेतलेली नाही आहे। तिथं सदावर्तेंची याचिकेला अर्ज मानायचा आणि जरांगेला कळवायचं आहे। कायदेशीर दृष्ट्या जरांगे सुप्रीम कोर्टाच्या दिलेल्या निवाड्यापेक्षा आणि मान्य उच्च न्यायालयाच्या निवाड्यापेक्षा मोठा नाही। जरांगेला थांबवायला पाहिजे। मुंबई संवेदनशील शहर आहे, तिथं हमेशाच 144 लागू केली जाते। तशी केली असेल, आमच्यासाठी थोडीच केली असेल, दुसऱ्यासाठी केली तरी आम्ही बळच काय आमच्या अंगावर घ्यावा। पहिल्यांदा एकदा होती 18 जानेवारीपर्यंत, म्हणून आम्ही त्याच्या आतली तारीख न धरता 23 डिसेंबरला आम्ही 20 जानेवारी धरली, पण 18 जानेवारी धरली नाही। कायद्याचा सन्मान करणारे लोक आहेत आम्ही। त्याच्यानंतर आमची 20 जानेवारी धरली, त्याच्यानंतर तुम्ही लावता तर आम्ही कवर एकदम घालमोकळे आहेत काय? आमच्या हक्कासाठी मुंबईत जाणार म्हणजे जाणार आम्ही। जरांगेला हजीर हो साठी नोटीस सुद्धा दिलेली आहे। स्पष्टपणे सिनियर इन्स्पेक्टर आझाद मैदानला सांगितलेलं आहे। आम्ही सांगितलं की शेवटी शिवाजी पार्कात राहणारी ही माणसं आहेत, शिवाजी पार्कात राहणाऱ्या माणसांच्या राईट टू स्लीपचं काय होणार? कारण सुप्रीम कोर्टानं सांगितलं आहे आता झोपेचा सुद्धा पीसफुल अधिकार आहे। आणि त्याचबरोबर आझाद मैदानात 5000ची कॅपॅसिटी यानं करोडो लोक घेऊन येत आहे, इथं लोकांना डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न करते। यावर न्यायालयाने सांगितलं जर प्रकरणाचं गांभीर्य कमी नाही झालं तर तुम्ही पाहिजे तेव्हा तुम्हाला लिबर्टी आहे, तुम्ही कोर्टात येऊन तुमची बाजू ठेवू शकता। कायदा सुव्यवस्था बिघडतच नाही ना। आम्ही एका मार्गाने चाललो, सरकारने आम्हाला एक मार्ग दिल्यावर हजारो मार्ग आहेत ना त्यांना। मुंबईत हजारो मार्ग आहेत, एक तोडाचे त्याला हजारो मार्ग आहेत। आम्हाला एक दिला, आम्ही शांततेत जातोय, आमची मागणी करतोय। कायदा सुव्यवस्था पकडायचं काय पासून आम्ही काय जाळपोळ करायला होत का? धिंगाणा करायचं होत का? आम्ही काय आमच्या वाहनाने का दगडण काठ्या घेऊन चाललो? आम्ही काय करायला कायदा सुव्यवस्था बिघडायला?